भारत का संविधान है, भारत का संविधान है। लॉर्ड बुद्ध चॅनेलच्या दर्शकांना आनंद मांजरखेडेचा जय भीम आणि नमस्कार। दिनांक 26 नोव्हेंबरच्या संविधान दिनानिमित्त आज लॉर्ड बुद्ध चॅनेलवर आहेत माननीय जयदीप पांडे सर, न्यायाधीश आणि सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर। न्यायाधीश जयदीप पांडे सरांना लॉर्ड बुद्ध चॅनेलचा जय भीम आणि नमस्कार। जय भीम आणि नमस्कार सर्व रसिका। सर, संविधान दिनानिमित्त पहिला प्रश्न जो आहे तो आहे की आपण संविधान दिन का साजरा करतो? असं आहे की संविधान निर्मिती हा विषय त्यापूर्वी घ्यायला पाहिजे। खरं म्हणजे 1945ला ज्यावेळेस दुसरे महायुद्ध संपलं आणि त्यानंतर असं विचार झाला की आता भारताला स्वतंत्र करायला पाहिजे किंवा द्यायला पाहिजे, त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटने असा विचार केला की एक कमिशन जायला पाहिजे आणि त्यानुसार कॅबिनेट जी समिती कॅबिनेट कमिशन असं म्हणतो आपण त्याला, ती कमिटी भारतात आली आणि त्यांनी स्वातंत्र्य देण्यासाठी एक कॉन्स्टिट्यूट असेंब्ली असायला पाहिजे असं ठरवलं आणि त्यासाठी कॉन्स्टिट्यूट असेंब्लीची निवडणुकीद्वारे व्यवस्था करण्यात आली, स्थापन करण्यात आली। यामध्ये 296 जवळपास सदस्य होते आणि अशा स्वरूपाने ते कॉन्स्टिट्यूट असेंब्ली अस्तित्वात आली। त्यानंतर त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची बैठक होऊन कॉन्स्टिट्यूशन निर्मिती झाली आणि ते निर्मिती शेवटी 26 नोव्हेंबर 1949 रोजी सर्व कंप्लीट होऊन ते अंमलात आली आणि ते आपण ॲडॉप्ट केली 1949ला 26 नोव्हेंबरला। त्याच्यामुळे हा 26 नोव्हेंबर हा खूप महत्त्वाचा दिन आहे आपल्या बाबतीत, कारण या दिवशी आपण सार्वभौम असं एक राज्य होऊन आपलं एक कॉन्स्टिट्यूशन असावी आणि कॉन्स्टिट्यूशन आपण ॲडॉप्ट केली त्या दिवशी, म्हणून आपण 26 नोव्हेंबर हा 2015पासून शासनाच्या निर्णयाने आपण कॉन्स्टिट्यूशन डे म्हणजे संविधान दिवस म्हणून साजरा करतो। तुम्ही आता जे समजावून सांगितलं की आपण कसे सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून या संविधान निर्मितीमुळे झालो। या 26 तारखेला आपण वी द पीपल किंवा आपण जे स्वतः आपल्या देशाला चालवणारे लोक आहोत, तर या 26 जानेवारीचं महत्त्व जनतेपर्यंत अजून कसं पोहोचलं पाहिजे हे तुमच्या न्यायिक पद्धतीने थोडं समजावून सांगा। संविधान भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि 1950 साली आपण ते ॲडॉप्ट नाही, आपण ते इन्फोर्स ज्याला म्हणतो आपण, ती 26 जानेवारी 1950ला केली। त्यानंतर संविधान हा एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणू शकतो। जसं आता धर्मग्रंथ असतात, जसं हिंदूचं गीता आहे किंवा मुस्लिमांचं कुराण आहे, याचप्रमाणे एक यापेक्षा कितीतरी मोठा आपण म्हणू शकतो असं की आपल्याला स्वातंत्र्याचा एक हे जो ग्रंथ असतो आणि भारतासाठी एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो म्हणजे संविधान आहे, याची जागरूकता लोकांपर्यंत व्हायला पाहिजे। ती तेवढी झालेली नाही जेवढी आपण करायला पाहिजे तेवढी, आणि त्यामुळेच ती लोकांपर्यंत पोहोचणे हे गरजेचे आहे असं मला वाटते। कारण ही जी गरज तुम्ही व्यक्त केलेली आहे, आपण धार्मिक आणि या सामाजिक आणि सगळ्या बाबतीचा जरी विचार केला तर आपण साम्राज्यवादी शक्तीच्यामुळे आपण गुलामीत होतो। गुलामीतनं आपण सगळ्यांना समान न्याय, सगळ्यांना स्वतंत्रता, सगळे बंधू भगिनी म्हणून सोबत राहिले पाहिजे, हे या संविधानाने दिलेलं मूल्य आहे असं मला वाटतं। पण हे समाजात तुम्ही जे बोलले की समाजात अजून ते पोचलं नाही। आज आपण 75 वर्ष साजरे करतोय आणि 75 वर्ष झाल्यानंतरही जर हे पोचले नाही तर हे आता पुढे पोहोचवण्याचा आपण कसा प्रयत्न केला पाहिजे याविषयी आपण थोडं भाष्य करावं। खरं म्हणजे म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा करतो आपण की भारत पातळीवर देशाच्या पातळीवर सगळ्यांपर्यंत जाण्यासाठी हा एक दिवस म्हणून साजरा केला तर गव्हर्नमेंट स्वतःहून शासकीय याच्यात हा दिवस साजरा करतो। याचा उद्देशच हा असतो की लोकांपर्यंत पोहोचणे, लोकांना त्यांच्या अधिकारांबाबत, त्यांच्या कर्तव्याबाबत, शासनाच्या असणाऱ्या त्यांच्याप्रती कर्तव्याबाबत याविषयी जागरूकता व्हावी। समाजात जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्या अधिकाराबाबतसुद्धा त्यांना माहिती व्हावी की असा काहीतरी ग्रंथ आहे, असं काहीतरी राज्यघटना आपल्या प्रोटेक्शनसाठी ठेवलेली आहे आणि त्यामुळेच ही घराघरात जावी, राज्यघटना घराघरात जावी, प्रत्येकाने ती वाचावी आणि आपल्या अधिकारांविषयी जागरूकता करून घ्यावी, यासाठी हा 26 नोव्हेंबर दिवस साजरा करतो। आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपण हा दिवस एक लोकांपर्यंत जाण्यासाठी, त्यांना त्या जागरूकता होण्यासाठीच हा दिवस साजरा करतो।
तुम्ही आता जे सांगितलं आपण लोकांकरता साजरा करतो, तर ह्या संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. कारण आपण आज म्हणतो की मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तर हे अधिकार आपल्याला संविधानाने दिले. शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे हे अधिकार संविधानाने दिले. पण माझ्या मते संविधानाने काही कर्तव्यसुद्धा सांगितली. जनता कदाचित एक ओव्हरऑल आपण म्हटलं निग्लेक्टेड लोक आहेत, त्यांच्यापर्यंत हे जायचं आहे. पण कदाचित ज्यांच्याकडे सगळी आहे रे वर्ग, तो सुद्धा कधी कधी कर्तव्याच्या बाबतीत पूर्णपणे संविधान फॉलो करतो की नाही, हा एक वेगळा असा प्रश्न आहे. तर तुम्ही तुमच्या नजरेतनं ह्या कर्तव्याविषयी थोडंसं जर सांगितलं तर संविधान दिवस साजरा करताना कर्तव्यासोबत साजरा करणं जनतेला बरं राहील. कसं आहे, आपण सगळे अधिकारांविषयीच बोलत असतो बरेच वेळा, पण आपण कर्तव्य विसरतो असं होतं आहे. म्हणजे आणि भारतीय राज्यघटने जशी आपल्याला काही अधिकार देते तसेच आपल्याला काही कर्तव्यसुद्धा आपल्या बाबतीत सांगितलेले आहेत. आणि ते अनुच्छेद 51 मध्ये, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 मध्ये त्यांनी कर्तव्य काय असायला पाहिजे, भारतीय लोकांचे कर्तव्य जे आहेत ते त्यामध्ये सांगितलेले आहेत. जसं की आर्टिकल 13 12पासूनच आपण आर्टिकल 12 ते 30, 31, 32 आपण सगळे अधिकार, मूलभूत अधिकार जे म्हणतो, जीवन जगण्यासाठी जेवढे गरजेचे अधिकार असतात मूलभूत, त्याला मूलभूत म्हणतात. आणि असे अधिकार जसे दिलेले आहेत त्याचप्रमाणे काही कर्तव्य आहेत, लोकांचे काही कर्तव्य आहेत की ज्यांनी लोकांनी त्याचे पालन केले पाहिजे. असे कर्तव्य त्या आर्टिकल 51A मध्ये आहेत. आणि त्यानुसार सगळ्यांना ते जे कॉन्स्टिट्यूशन आहे, याचं कॉन्स्टिट्युशनल स्पिरिट जे म्हणतात ते असायला पाहिजे. त्यांनी भारतीय गणराज्य म्हणून एक त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. त्यांनी भारतीय ध्वजाचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. त्याचबरोबर आता नवीन त्याच्यात एक ॲड केलं की पालकांचं काही कर्तव्य आहेत ते त्यांच्याप्रती असायला पाहिजे. आपल्या एकोपाची भावना लोकांनी एकमेकांसोबत, बंधुत्वाची भावना जसं आपण म्हणतो ती असायला पाहिजेत. या प्रकारचे जे सगळे कर्तव्य आहेत ते दिलेले आहेत. आणि त्यामुळे लोकांनी अधिकाराविषयी तर जागरूक राहणे फारच गरजेचं आहे, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. पण त्याचबरोबर आपली कर्तव्य काय आहेत हे जर प्रत्येकाने जाणून घेतलेत आणि त्याप्रमाणे वर्तन केले तर मला वाटते आपल्याला सांभाळता येईल, आपले अधिकार आपल्याला सांभाळता येईल, पण दुसऱ्याच्या अधिकाराचं सुद्धा हनन होणार नाही या माध्यमातून. त्यामुळे अधिकार, मूलभूत अधिकार आणि तसेच मूलभूत कर्तव्यसुद्धा, ह्या दोन्ही गोष्टी सोबत एकसारख्या चालल्या तर भारतीय म्हणजे एक असा समाज तयार होईल की ज्यापासून आपण एकमेकांसोबत अतिशय चांगल्या प्रकारे वागू शकू. कारण आपल्या घटनाकारांनी जे सगळे त्या काळचे शिकले सवरलेले परदेशातनं शिकून आलेले लोक होते, त्यांच्या क्षेत्रातले ते स्टॉलवर्ट होते. दीपस्तंभासारखं त्या सगळ्यांचं कार्य होतं. आपण आता सगळ्यांची तर नावं घेऊ नाही शकत, पण ह्या सगळ्या लोकांनी हा देश जेव्हा घडवला, आज कुठेही आपण काही बघतो तर हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो असं सतत आपल्याला सांगितलं जातं. तर तुम्ही आम्हाला असं सांगा की तुम्ही न्यायालयात बसता, इथे तुम्ही जिल्हा विधी सेवेतर्फे जनतेला सेवा देता, ही सेवा संविधानानुसार कशी आहे? आणि ह्याला जे आपण संविधान दिवस तुम्ही जेव्हा आपण साजरा करताना तुम्ही न्यायालय म्हणून लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न करतो आहे तो संविधानानुकूल कसा आहे त्याविषयी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा. तुम्ही अगदी म्हणजे खूप चांगल्या शब्दात सांगितलं सर ते की आपली भारतीय राज्यघटना बनवण्यासाठी खूप लोकांचं योगदान आहे. डॉक्टर आंबेडकरांचं योगदान त्याच्यात खूप महत्त्वाचं आहे, कारण ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या माध्यमातूनच ती एक एवढी मोठी भारताची राज्यघटना तयार झाली. असं म्हणतात, एक ऑस्टिन म्हणून ऑथर आहेत बाहेरचे, फॉरेनचे, त्यांनी भारताच्या राज्यघटनेविषयी बोलताना असं म्हटलं की फर्स्ट अँड फॉरमोस्ट इट इज दी सोशल डॉक्युमेंट, असं म्हणून त्यांचं स्टेटमेंट आहे. आणि खरंच आहे की हे एक सामाजिक दस्तऐवजच हा असं म्हणू शकतो आपण, सोशल डॉक्युमेंट आहे. आणि त्यामुळे या घटनेच्या रूपानेच हे जे सगळं भारतीय सिस्टम चालते हे आपल्या राज्यघटनेप्रमाणेच चालते. आणि त्याचप्रमाणे आमचं ऑफिससुद्धा जसं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे, हे सुद्धा ऑफिस भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसारच चालते. 1972 साली एक कलम टाकण्यात आलं भारतीय राज्यघटनेत, 39A. तर या कलमाअंतर्गत शासनाची ही जबाबदारी आहे की जी न्याय पद्धती आहे त्याचा अवलंब करताना किंवा न्यायदानाच्या याच्या वेळेस लोकांना समान न्यायाच्या संधी द्यायला पाहिजे, समान न्याय व्हायला पाहिजे. आणि असं होतं की गरीब लोकांना, मग गरजू लोकांना, जे गरीब आहेत त्यांना चांगले वकील भेटत नाहीत, चांगल्या म्हणजे त्यांना बचाव करण्यासाठी न्यायालयात ज्यावेळेस येतात तर ते चांगल्या वकिलांमार्फतच व्हायला पाहिजे किंवा चांगलं एक सिस्टम असायला पाहिजे, प्रत्येक लोकांचं रिप्रेझेंटेशन असायला पाहिजे असं.
तर ते नव्हतं पूर्वी. त्यामुळे ते 1972 साली ते आर्टिकल टाकलेलं आहे 39 आणि त्याच्या पूर्वीसुद्धा 1951पासून ते 1972पर्यंत अशा कमिटीज होत्या, लीगल एड कमिटी किंवा त्या या माध्यमातून न्यायदानाचं काम किंवा न्यायदान सुकर करण्याचं काम हे चालू होतं. पण 1987 साली असा एक कायदा आला की म्हणजे विधी सेवा प्राधिकरणाचा कायदा आला आणि त्या 1987 सालापासून विधी सेवा प्राधिकरण ही एक अशी संस्था उभी राहिली जी की गरजू, गरीब, समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करते आणि लोकांना न्यायिक प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेते. तर आम्ही या माध्यमातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणा किंवा कोणतंही राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण हे कॉन्स्टिट्युशनल बेस असणारंच प्राधिकरण आहे आणि कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातूनच हे उदयास आलेलं आहे. म्हणजे जनतेपर्यंत आणि जनतेचं सरकार आपण जे म्हणतो किंवा जनतेला जे हवं आहे ते कदाचित तुम्ही तुमच्या जिल्हा विधी प्राधिकरणातर्फे जनतेपर्यंत पोहोचवत आहे. हा फारच उत्तम म्हणजे तुमचा घेतलेला वसा आहे की संविधानानुसार सगळ्यांना समान न्याय आणि समान हक्क मिळाला पाहिजे. सोबत मला हे विचारायचं आहे की आता इथे आल्यावर आम्हाला कळलं की तुम्ही सुद्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणून 26 तारखेला दिवस आपल्या पद्धतीने साजरा करणार आहे. तर मला त्यात उपप्रश्न असा आहे की जनता म्हणूनही जर उद्या कोणी तुम्ही रॅली वगैरे जे काय काढणार आहे असं आम्हाला कळलं, त्यात जनता म्हणूनही त्यात सामील होऊ शकते आणि तुम्ही काय उपक्रम राबवणार आहे त्याविषयी थोडंसं आमच्या दर्शकांना सांगावं. असं असते की संविधान दिवस हा 26 नोव्हेंबरला हा जो दिवस असते आपण तो वेगवेगळ्या माध्यमातून साजरा करायला पाहिजे, लोकांपर्यंत त्याची जागृती व्हायला पाहिजे. याचं महत्त्व असं आहे की याचा एकमेव उद्देश मला असं अधोरेखित करावं असं वाटतो की या माध्यमातून राज्यघटना आपलं भारतीय संविधान हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं हा एकमेव उद्देश याचा आहे. आणि तो कशा माध्यमातून पोहोचता येईल तर तो रॅलीच्या माध्यमातून पोहोचता येईल, त्याला प्रश्नमंजुषा एखादा करून पोहोचता येईल, सायकल रॅली काढता येईल, मॅरेथॉन ठेवता येईल किंवा अनेक कॉम्पिटिशनच्या माध्यमातून जसं पेंटिंग कॉम्पिटिशन आहे किंवा इतर कॉम्पिटिशनच्या माध्यमातून सुद्धा ते लोकांपर्यंत पोहोचता येईल किंवा कॉन्स्टिट्यूशन व या विषयावर संविधान, भारतीय राज्यघटना या विषयावर सुद्धा आपल्याला प्रश्नमंजुषा ठेवून, कॉम्पिटिशन ठेवून त्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचता येईल. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर आपण या माध्यमातून 2 उपक्रम 26 तारखेला आपण आजच्या साजरे करतो आहे. पहिला उपक्रम असा आहे की संविधान वाचन, संविधानाचे जे प्रास्ताविक असते, जे प्रिॲम्बल म्हणतो आपण त्याला, तर हे प्रत्येक शासकीय कार्यालयावर आता बंधनकारकच आहे की त्यांनी प्रिॲम्बल हे वाचायला पाहिजे. प्रास्ताविक जे असते, उद्देशिका म्हणतो आपण त्याला, तर भारतीय संविधानाची उद्देशिका हे वाचून घ्यायला पाहिजे. त्याचे पठण करणार आहोत आपण त्या दिवशी. त्यानंतर दुसरा कार्यक्रम लगेच एक रॅली काढणार आहे. जिल्हा न्यायालय ते संविधान चौक नागपूरमधील इथे ते रॅली असणार आहे. यामध्ये आमचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे काही न्यायाधीशवृंद, पॅनल ॲडव्होकेट्स असतील, वकीलवृंद, तसेच आमचे पॅरालिगल व्हॉलंटियर्स जे असतात, विधी स्वयंसेवक ते असतील, लॉ स्टुडंट्स सगळ्या जे नागपूरमध्ये लॉ कॉलेजेस आहेत त्यांना आपण बोलावलेलं आहे. तसंच इतर जनरल पब्लिकसुद्धा, जसं आपण म्हटलं की जनरल पब्लिक सहभागी होऊ शकते का, तर हो, जनरल पब्लिकला जर वाटलं आम्हाला सहभागी व्हायचं या रॅलीत तर ते सुद्धा रॅलीमध्ये सहभागी होऊ शकते. आणि आपण त्या संविधान चौकात त्याचा समारोप करणार आहोत. संविधान चौकात आपण त्याचा असा समारोप करणार आहोत की जे आपल्याकडून सुविधा आपण सामान्य जनतेला देतो त्या सुविधा म्हणजे जसं की पॉम्पलेट वाटप, आपल्या एखाद्या स्कीमचं किंवा ब्राउशर्स असतील त्याचं वाटप, असं हे सगळं तिथे समारोप करणार आहोत. आणि दुसरं एक आपण जे ठेवलेलं आहे ते प्रश्नमंजुषा, क्वीज कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. ही फक्त लिमिटेड यावेळेस आपण काही लोकांसाठी ठेवलेली आहे, ती जनरल पब्लिकसाठी नाही आहे. पण आपण याच्या नेक्स्ट वीकमध्ये म्हणा किंवा नंतर एक कॉन्स्टिट्यूशनल लॉवर म्हणजे संविधानावरच एक प्रश्नमंजुषा आयोजित करणार आहोत. ती जनरल पब्लिकसाठी आणि जे आपले ॲडव्होकेट आहेत त्यांच्यासाठी ती, आणि लॉ स्टुडंट्स यांच्यासाठी आपण ठेवणार आहोत. तर हे असे 2 प्रोग्राम आमचे आहेत. फारच सुंदर उपक्रम तुम्ही राबवता आहे. म्हणजे यातून आपण ज्यांना गरज आहे, म्हणजे घटनाकारांनी जे डोळ्यासमोर ठेवलं होतं की ज्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे, ज्यांच्याकरता आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे, ते काम तुम्ही स्वतः करताय. सरतेशेवटी मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्हीसुद्धा उल्लेख केला आणि सगळ्यांना माहीत आहे की घटनेकरता मसुदा समितीचे अध्यक्ष असणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यात जास्त परिश्रम घेतले आणि ही घटना आपल्या लोकांना दिलेली आहे. त्यांचं मात्र जेव्हा ते शेवटचं भाषण होतं
संविधान सभेच्या ह्याच्यात, तेव्हा ते सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीवर सुद्धा बोललेले होते. आज म्हणजे आपण भारताने खूप प्रगती केली. 1/6 आपली लोकसंख्या आहे. 800 कोटी लोकसंख्येत 140 कोटीच्या आसपास आपण आहोत. या ग्रंथामुळे, या संविधानामुळे कदाचित आपण आजही युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणून आपण दुनियेत 2ऱ्या, 3ऱ्या, 5व्या नंबरवर आहो असं आपण स्वतःला म्हणू शकतो. पण त्यांनी जो त्यावेळी प्रश्न उपस्थित केलेला होता सामाजिक आणि आर्थिक समानतेचा आणि सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा, तुम्ही न्यायाधीश म्हणून याच्याकडे कसं पाहता, हे आपण सगळं करणार आहे. पण एक तुम्ही दूरदृष्टीने त्याच्याकडे मला अशा पद्धतीने सांगा की या संविधान दिनानिमित्त आपण तिथपर्यंत पोहोचून आपली जी आता एक लोकशाही आलेली आहे की आपण सर्व समान म्हणतो, आर्थिक आणि सामाजिक बाबतीत आपण समानतेकडे कशी वाटचाल करणार? कसं आहे, आपण जर प्रिॲम्बल वाचन जे करणार आहोत त्या प्रिॲम्बलमध्येच असं आहे की जे न्याय असणार आहे तो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असा 3 प्रकारचा न्याय सांगितलेला आहे. सामाजिक न्यायाबाबतीत बोलायचं झालं तर सोसायटीमध्ये आपण बऱ्यापैकी पुढे आलेलो आहोत. सामाजिक न्यायाच्या बाबतीत आपल्याला बरेच बरेच कायदे आहेत की जे प्रोटेक्ट करतात एखाद्याचं ॲट्रॉसिटीज होण्यापासून किंवा एखाद्याला त्रास देण्यापासून. त्याच्यामुळे सामाजिक हा न्याय आहेच, पण त्याचबरोबर आपल्याला आर्थिक आणि राजनैतिक, मला असं वाटते की त्या दृष्टीनं सुद्धा आपण पाऊल टाकत आहोत. राजनैतिक तर बऱ्यापैकी आरक्षणाच्या माध्यमातून म्हणा किंवा याच्या माध्यमातून म्हणा, शैक्षणिकदृष्ट्या आपण तो राजनैतिकसुद्धा आपण बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. आणि आर्थिकदृष्ट्या बोलायचं झालं, आर्थिक न्याय, तर याविषयीसुद्धा शासन आपापल्या परीने ते प्रयत्न करत असते. त्यामुळे या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे किंवा त्यांना त्या सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्यायाबाबत सांगणे, हे एवढं एकमेव ध्येय हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं आहे आणि त्याविषयी त्यांना जागरूक करणे हे सुद्धा आमचं काम आहे असं आम्ही समजतो. फारच छान सर, तुम्ही जे समजावून सांगितलं, म्हणजे संविधान दिन आपण का साजरा करायचा, जनतेला त्याच्याकरता शुभेच्छा का द्याव्या, आणि तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आणि न्यायाधीश म्हणून जे लोकांपर्यंत संविधानाच्या मार्फत मिळालेल्या गोष्टी पोचवता, त्यामुळे आमच्या लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या दर्शकांना एक नवी संविधान दिनानिमित्त दृष्टी मिळाली असं मी म्हणू शकतो. आज आम्हाला तुम्ही या पद्धतीने मार्गदर्शन देऊन उपकृत केलं, त्याबद्दल मी लॉर्ड बुद्धा चॅनलच्या दर्शकांतर्फे आणि माझ्यातर्फे आपले आभार मानतो. सरते शेवटी आपण आमच्या दर्शकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा द्यावा अशी मी आपणास विनंती करतो. सर्वांना जय भीम, नमस्कार. आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण या दिवशी कमीत कमी जे भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविक आहे, उद्देशिका आहे, प्रिॲम्बल आहे, याचं वाचन करा, प्रत्येक फॅमिलीत करा आणि त्याचा अर्थ समजून घ्या. एवढ्याच मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सगळ्यांना जय भीम आणि नमस्कार. या मुलाखतीचं सार एकच आहे. सरांनी जे पहिले सांगितलं की आपल्या घटनाकारांचं जे तत्त्व होतं की आपल्याला अनटू दी लास्ट, सगळ्यात शेवटच्या माणसाच्या डोळ्यातले आसू पुसायचे आहेत, ते संविधान दिनाच्या निमित्ताने आपण ते पुसू शकणार आणि आपण मूलभूत कर्तव्य जे आपले आहेत ते मूलभूत हक्कासोबत पालन करणे, हाच या संविधान दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. धन्यवाद. भारत का संविधान है, भारत का संविधान है.